नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आशिष सर आपले स्वागत करतो. राज्यसेवा कंबाईन किंवा टेक्निकल कोणतीही परीक्षा घ्या, एक प्रश्न मात्र कॉमन असतो, एक पॅटर्न कॉमन असतं, ते शिकायचं आहे आपल्याला या लेक्चरमध्ये. बघा, इम्पॉसिबल कंडिशन, आपण जेव्हा कंडिशनल सेंटेन्सेस हे चॅप्टर बघितलं तेव्हा त्यामधला एक टॉपिक काढला आपण, जो आपण दरवर्षी पेपरला बघतो. ठीक आहे ना. बघा, काही ट्रिकनुसारच या गोष्टी शिकाव्या लागतात मित्रांनो, तेव्हाच आपल्याला परीक्षेमध्ये मार्क्स मिळतात. बघा, याला म्हटलं जाते इम्पॉसिबल कंडिशन. आता काय आहे इम्पॉसिबल कंडिशन? तर जी गोष्ट आता शक्यच नाही आहे करणे. म्हणजे मी जर म्हटलं असेल की जर तू अभ्यास केला असता तर पास झाला असता, म्हणजे आता तुझं पास होणं शक्य नाही, कारण वेळ निघून गेलेली आहे. एक तू नेक्स्ट एक्झाम देशील तेव्हा तू पास होशील, हा भाग वेगळा. पण जर मी म्हटलं की तू जर अभ्यास केला असता तर पास झाला असता, म्हणजे ती वेळ निघून गेलेली आहे. जर तू मला हा प्रश्न विचारला असता तर मी उत्तर सांगितलं असतं. म्हणजेच काय, तू मला प्रश्न विचारला का नाही, मी तुला उत्तर दिलं का नाही. जर मला हे माहित असतं की तू शहरामध्ये आहे तर मी तुला भेटायला आलो असतो. ते मला माहित होतं काय? नाही. मी गेलो का भेटायला? नाही. मग अशा आशयाचे प्रश्न पेपरला हमखास येते. फक्त तो 2020ला नव्हता आला राज्यसेवेला, पण सगळ्याच परीक्षेमध्ये तो प्रश्न कायम येत राहतो. बघा, त्याचं गणित बघा कसं आहे. इफ नंतर पास्ट परफेक्ट टेन्स असतो. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे काय? पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे हॅड प्लस V3, म्हणजे इथे क्रियापद, इथे सब्जेक्ट असतो, सब्जेक्ट नंतर हॅड येतो, त्यानंतर V3 येतो, आणि मग इथे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट वगैरे येत राहतात. ठीक आहे ना. म्हणजेच, आणि एक लक्ष द्या, हा आहे पास्ट परफेक्ट टेन्स, हॅड प्लस V3 हा आहे पास्ट परफेक्ट टेन्स, जो कधीही एकटा लिहिता येत नाही. जेव्हा आपण टेन्स शिकवतो तेव्हा आपल्याला शिकवताना किंवा शिकताना तो एकटा लिहावा लागतो किंवा शिकावा लागतो किंवा शिकवावा लागतो. पण पास्ट परफेक्ट टेन्स असा आहे जो कधीही एकटा लिहिता येत नाही, त्याच्या मागे किंवा पुढे काहीतरी पाहिजेच, तेव्हाच त्याला एक अर्थ असतो. ठीक आहे, ते बघायचं आहे. बघा, आपल्याला इथे काय करायचं आहे लक्ष द्या. इथे हॅड प्लस V3 असते आणि समोर वुड हॅव प्लस V3, कुड हॅव प्लस V3, माइट हॅव प्लस V3 किंवा मस्ट हॅव प्लस V3. मग सर नेमके याचा अर्थ काय होतो मराठीत? तर बघा, सपोज आपण या ठिकाणी गिव करा, गिव जर म्हटलं तर देणे. ठीक आहे ना. वुड हॅव, आता हा V3 आहे ना, तर गिव्हन समजा याला वुड हॅव गिव्हन दिलं असतं. कुड हॅव गिव्हन देऊ शकलो असतो. माइट हॅव गिव्हन कदाचित दिलं असतं. मस्ट हॅव गिव्हन दिलंच असतं, सांगितलंच असतं, आलंच असतं, झालंच असतं, असा जर अर्थ असेल तर तुम्हाला त्या वुड, कुड, माइट, मस्ट नंतर हॅव प्लस V3 लावायचं आहे. ठीक आहे ना. असं करायचं तुम्हाला. म्हणजे बघा, काही वाक्य बघा. आता हा जो इफ आहे, यू सब्जेक्ट, नंतर बघा हॅड प्लस V3. हॅड म्हणजे हा हेल्पिंग वर्ब आहे आणि त्यानंतर मग V3 आला. म्हणजे इफ यू हॅड स्टडीड हार्ड, जर तू चांगला अभ्यास केला असता तर मग काय झालं असतं, यू वुड हॅव पास. बघा, वुड आहे ना, हॅव आहे आणि पास्ट म्हणजे हा V3 आहे, तर तू पास झाला असता. आता हे वाक्य तुम्हाला या वुडच्या ऐवजी तुम्हाला कुड सुद्धा लिहिता येतं असं. इफ यू हॅड स्टडीड हार्ड यू कुड हॅव पास, म्हणजे जर तू अभ्यास केला असता तर कदाचित तू पास झाला असता, म्हणजे तू पास होऊ शकला असता. या ठिकाणी मी म्हटलं मस्ट हॅव पास, तर तू पास झालाच असता, आणि माइट जर लिहिला तर कदाचित झाला असता असा अर्थ. म्हणजे बघा ना, वुड हॅव गिव्हन दिलं असतं, कुड हॅव गिव्हन देऊ शकलो असतो, माइट हॅव गिव्हन कदाचित देऊ शकलो असतो, आणि मस्ट हॅव गिव्हन दिलंच असतं. म्हणजे इफ यू, हे वाक्य कसं कराल मग लक्ष द्या. इफ यू आस्क मी दिस क्वेश्चन, जर तू मला हा प्रश्न विचारला असता. बघा, हॅड आहे ना, इफ यू हॅड पाहिजे. इफ यू हॅड आस्क्ड मी, इफ यू हॅड आस्क्ड मी दिस क्वेश्चन, जर तू मला हा प्रश्न विचारला असता तर मग
आय वुड गिव्ह यू, आय वुड गिव्हन यू, आय वुड हॅव गिव्हन यू द आन्सर, मी तुला उत्तर दिलं असतं. आय कुड हॅव गिव्हन यू द आन्सर, मी तुला उत्तर देऊ शकलो असतो. आय माइट हॅव गिव्हन यू द आन्सर, मी तुला कदाचित उत्तर देऊ शकलो असतो. किंवा मस्ट हॅव गिव्हन यू आन्सर म्हणजे काय, मी तुला उत्तर दिलंच असतं, असा तो अर्थ होतो. ठीक आहे ना. बघा एक वाक्य बघा पुन्हा, इफ यू हॅड आस्क्ड अवर सर फॉर 100 रुपीज टू गो टू मुंबई फॉर द एक्झामिनेशन. म्हणजे जर सपोज एखाद्या मुलाला पेपर आहे मुंबईला, त्याच्याकडे तिकटीचे पैसे नाही आहे आणि म्हणून तो पेपरला गेला नाही, मग ते आपल्याला समजते. आपण काय म्हणतो, अरे राम राम, अरे तू जर आपल्या सरांना 1000 रुपये मागितले असते तर सरांनी तुला कदाचित दिले असते. ठीक आहे ना, असा अर्थ. असे भरपूर सर लोक आहे महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थ्यांची हेल्प करतात. ठीक आहे ना. बघा तर इफ यू हॅड, हॅड जो आहे ना, हॅड प्लस V3, हॅड प्लस V3 याचा अर्थ काय होतो, जर कर्त्याने एखादी क्रिया केली असती तर. म्हणजे इफ यू हॅड आस्क्ड अवर सर फॉर 1000 रुपीज टू गो टू मुंबई फॉर एक्झामिनेशन, जर तू पेपरला जायला म्हणजे मुंबईला पेपरला जायला सरांना 1000 रुपये मागितले असते तर मग काय झालं असतं, ही म्हणजे सर, ही माइट हॅव हेल्प यू. बघा माइट हॅव नंतर V3 आला आणि माइट नंतर पण हॅव आला. ठीक आहे ना. तर कदाचित सरांनी तुला हेल्प केली असती. नंतर बघा, इफ यू हॅड चेंज युअर हेअरस्टाईल, जर तू तुझी हेअरस्टाईल चेंज केली असती, बघा हॅड प्लस V3, तर यू माइट हॅव लुक प्रिटी, तर तू मस्त आणखी चांगला दिसू शकला असता. ठीक आहे ना. आता हे कसं असते, जर एखादी क्रिया झाली असती तर दुसरी क्रिया झाली असती, जर एखादी क्रिया झाली नसती तर दुसरी क्रिया झाली नसती. म्हणजे या इफ यू हॅड स्टडीड हार्ड यू वुड हॅव पास. ठीक आहे. पण जर मी म्हटलं असेल इफ यू डोंट स्टडी, इफ यू डोंट नाही म्हणता येणार, इफ यू हॅड नॉट स्टडीड हार्ड, निगेटिव्ह लागेल, त्याला हॅड नॉट लागेल. इफ यू हॅड नॉट स्टडीड हार्ड, जर तू अभ्यास केला नसता तर यू वुड नॉट हॅव पास, तर तू पास झाला नसता. आता याचा अर्थ काय होतो, तू पास झाला म्हणजे तू अभ्यास केला असा अर्थ. म्हणजे जर आपण असं बोललो, नॉट वापरला वाक्यामध्ये, तर ते वाक्य झालं असते, अरे यार तू अभ्यास केला नसता ना तर पास झाला नसता. म्हणजे काय, त्याने अभ्यास केला, तो पास झाला असा अर्थ होतो. ठीक आहे ना. बघा आता ह्या इफ नॉटच्या ऐवजी आपण अनलेस ही टाकू शकतो, अनलेस टाकू शकतो. इफ नॉट म्हणजेच अनलेस होते. बघा, अनलेस हर ग्रॅनी हॅड इन्व्हायटेड मी, म्हणजे काय, तर इफ घेऊ आपण, इफ हर ग्रॅनी, तिची आजी, इफ हर ग्रॅनी हॅड नॉट इन्व्हायटेड मी. ठीक आहे ना. आपण काय केलं, लक्ष द्या, हा जो इफ आहे ना आणि हा जो नॉट आहे, या इफ नॉटच्या ऐवजी अनलेस टाकला. दोघांचाही अर्थ सारखाच आहे. बघा, इफ हर ग्रॅनी हॅड नॉट इन्व्हायटेड मी किंवा अनलेस हर ग्रॅनी हॅड नॉट इन्व्हायटेड मी, हॅड नंतर V3 म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स झाला इफ किंवा अनलेसच्या वाक्यात. अनलेस हर ग्रॅनी हॅड इन्व्हायटेड मी, जर तिच्या आजीने मला बोलावलं नसतं तर. मग आय मस्ट नॉट हॅव गॉन टू हर वेडिंग सेरेमनी, मी तिच्या लग्नात गेलोच नसतो, ती माझी गर्लफ्रेंड असेल. ठीक आहे. आणि मला तिच्या लग्नात जायचं नाही आहे, पण तिच्या आजीने मला फोर्सफुली बोलावलं, तुला यावंच लागेल, तू मामा आहे शेवटी, सॉरी तू भाऊ आहे मुलीचा असं. ठीक आहे. हा प्रश्न गमतीचा आहे, परंतु बघा वाक्य बघा, अनलेस हर ग्रॅनी हॅड इन्व्हायटेड मी, जर मला तिच्या आजीने बोलावलं नसतं ना तर मी गेलोच नसतो. म्हणजे काय, तिच्या आजीने मला बोलावलं आणि मी गेलो. ठीक आहे. असे वाक्य असतात. बघा हे प्रश्न पेपरला आवर्जून येतात, दरवर्षी येतात आणि दरवर्षी मार्क्स घेणारे मुलं आहे आणि गोंधळून जाणारे पण मुलं आहे आणि म्हणून गोंधळून जाता कामा नये. बघा 2022ला पेपर झाला राज्यसेवा 2021चा, त्या मेन्समध्ये हा प्रश्न आला होता. काय म्हणतो तो, इफ दे हॅड ऑफर्ड मी अ डिसेंट सॅलरी, इफ दे हॅड, आणि तुम्हाला सांगतो आनंदाची गोष्ट की सेम प्रश्न आपल्या ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामरच्या नोट्समध्ये आहे. सेम, फक्त या ठिकाणी देच्या ऐवजी मी कंपनी लिहिलं माझ्या नोट्समध्ये. आणि सेम प्रश्न आपल्या कंडिशनल सेंटेन्स जो व्हिडिओ झालेला आहे
त्यामध्ये आहे, ठीक आहे ना, आणि तोच पेपरला आला. इफ दे हॅड ऑफर्ड, हॅड नंतर ऑफर्ड लिहिला, हॅड हेल्पिंग वर्ब बाय, ऑफर्ड मेन वर्ब बाय V3. इफ दे हॅड ऑफर्ड मी अ डिसेंट सॅलरी, जर त्यांनी मला चांगली सॅलरी ऑफर केली असती तर, मग तर काय झालं असतं, आय वुड हॅव ऍक्सेप्टेड द जॉब. बघा, वुड हॅव नंतर ऍक्सेप्टेड आलं. या वुडच्या ऐवजी कुड हॅव पण येतो, मी करू शकलो असतो. माईट हॅव पण येतो, हा कदाचित मी गेलाय असतं जॉब. मस्ट हॅव, हा मी जॉब केलाच असता, जर त्यांनी मला चांगली ऑफर दिली असती तर मी जॉब केलाच असता, असा अर्थ. मग आता याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण इम्पॉसिबल कंडिशन, म्हणजे इम्पॉसिबल सिच्युएशन. आणि म्हणून पेपरला एक म्हणजे ॲज इट इज प्रश्न येतो बघा. हा काय म्हणतो, द कंडिशन एक्सप्रेस इन द कॉज इज अबव, काय काय, तर तो इम्पॉसिबल कंडिशन आहे. आता ती होऊ शकत नाही, ती झाली गेली ती घटना, ठीक आहे ना. एकतर वेळ निघून गेली, काम झालं असेल किंवा झालं नसेल, त्याला म्हटलं जाते इम्पॉसिबल गोष्ट, ठीक आहे ना. जर त्यांनी मला चांगली ऑफर दिली असती तर मी तिकडे जॉब केला असता किंवा जॉब एक्सेप्ट केला असता. आता हा प्रश्न हा पण सेम प्रश्न आहे, सेम पेपर आहे. 2022 झाला, राज्यसेवा 2021चा, ठीक आहे. याने ABCD वाक्य दिलेले आहे. इफ वी हॅड, बघा हॅड नंतर ऍक्टेड आहे, म्हणजे हॅड प्लस V3 म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स आहे. इथे इफ वी हॅड ऍक्टेड वाईजली. आता समोर पाहायचं, तो काय म्हणतो, आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. अशा वेळेस काय पाहायचं आपल्याला, कसं ओळखाल तुम्ही काय ग्रॅमॅटिकल करेक्ट. तर बघा, जर या इथे इफच्या वाक्यात जर हॅड प्लस V3 असेल तर समोर तुम्हाला वुड हॅव प्लस V3 ची गोष्ट रचना बघायची आहे. वुड हॅव प्लस V3 आहे का, बघा आहे सर, वुड हॅव प्लस V3. आता हा जो V3 आहे ना, बी वॉज बीन, बी वॉज आणि बीन असं असते, ते वॉजच्या ऐवजी वेअर पण चालतो. बघा, बी वॉज बीन, म्हणून हा बी म्हणजे होणे किंवा असणे, हा V1 झाला, याचा V3 बीन झाला, बरोबर आहे ते. म्हणजे ए वाक्य बरोबर आहे. जर ए वाक्य बरोबर आहे ना, तर तुम्हाला पटकन उत्तर काढता येते. या दोनमध्ये ए नाही आहे, म्हणून ऑप्शन्स हे निघून जातात. मग तुम्हाला अशा ट्रिक्सने समोर जायचं असते, ठीक आहे ना. मग अशा ट्रिक्स जे मुलं लक्षात ठेवतात तेच मुलं मेन्समध्ये चांगले मार्क्स घेऊ शकतात. आणि इंजिनिअरिंगला आणि वनसेवेला टेक्निकलला तर प्रीलाच हे प्रश्न असतात, ठीक आहे ना. म्हणून तुम्हाला हे लक्षात देणं आवश्यक आहे. आता इथे बघा, हॅड प्लस, इथे फक्त हॅडच आहे पण हा V3 नाही आहे. आणि इथे त्यांनी काय केलं, कुड हॅव प्लस V3 देऊन टाकलं आपल्याला कन्फ्यूज करायला. कुड हॅव प्लस V3 आपण काय म्हणतो, हा बरोबर 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 आहे, हॅड प्लस V3 आहे आणि तिकडे कुड हॅव प्लस V3 आहे, बरोबर. पण चूक आहे ते, हे स्ट्रेंथ म्हणजे काही V3 नाही झाला, स्ट्रेंथ म्हणजे नाऊन आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, ठीक आहे ना. असं कॉलेज बिल्डिंग हा झाला. आता हे झाली प्रोबेबल कंडिशन, ते नाही पाहणार आपण, ठीक आहे ना. नंतर फक्त काय पाहायचं आपल्याला, जे इम्पॉसिबल सिच्युएशन्स आहे ते वाक्य कसे येतात, ओळखायचे कसे असतात ते बघायचं आहे फक्त, ठीक आहे ना. हां, उत्तर पाहिजे असेल तर मी एक स्पेशल त्याच्यासाठी सेशन घेतलेला आहे ऑलरेडी, तो तुम्ही बघू शकता. सेम पेपर आहे 2022 झालेला, तो 2021चा राज्यसेवेचा होता. काय म्हणतो त्याने, याने पण 1 2 3 4 ABCD वाक्य दिलेले आहे. तो काय म्हणतो, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स, ओळखा करेक्ट. हां, इफ ही टेक्स, ठीक आहे, टेक्स आहे ना, इथे वुड नाही पाहिजे, विल पाहिजे. हां, इफ यू विसल द गर्ल वुड, ठीक आहे, बरोबर आहे. इफ युअर वर्क इज ओव्हर, हां बरोबर आहे. इफ ही हॅड बिहेव्ड, बघा इफ ही बिहेव्ड आहे, V3 आहे. इथे वुड हॅव लव, म्हणजे इकडे समोरची म्हणजे मेन क्लॉज मधली रचना बरोबर आहे. वुड हॅव नंतर V3 बरोबर आहे. मग आधी काय पाहिजे होतं, आधी हॅड प्लस V3 पाहिजे होतं. मग हे समजवायचं आपल्या मनाला, या ठिकाणी फक्त V3 आहे, हॅड नाही आहे, आणि म्हणून हे वाक्य चूक आहे, ठीक आहे. बस इतकं तुम्ही लक्षात ठेवा. राज्यसेवा 2019ला आला, म्हणजे बघा राज्यसेवा 2021चा प्रश्न आहे, 21ला आहे, 2000 फक्त 20ला नाही आहे, पण 19ला आहे, 18ला प्रत्येक गोष्टी आहेत. मी प्रत्येक प्रश्न दिला नाही या ठिकाणी, परंतु प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न असे प्रश्न आलेले आहे, ठीक आहे ना, रचना आलेली आहे. बघा, इफ वी हॅड फाउंड हिम, बरोबर आहे. इफ वी हॅड फाउंड हिम अर्लियर, हॅड प्लस V3 पास्ट परफेक्ट टेन्स आहे, तर समोरच्या वाक्यामध्ये कुड हॅव प्लस V3 किंवा माईट हॅव प्लस V3 किंवा मस्ट हॅव प्लस V3 किंवा वुड हॅव प्लस V3 पाहिजे. इथे आहे का, नाही. इथे माईट हॅव प्लस V3 आहे, पण हां इथे बरोबर आहे. हां, इथे माईट आहे पण हॅव V3 नाही आहे. इथे हॅवचं गरज नाही, हॅव नंतर V3 लागत नसतो. इथे
इथे इफच्या वाक्यात विल पाहिजे नसते, चुकीचंच आहे हे, म्हणून फक्त ओनली 2 करेक्ट आहे. असे प्रश्न बघायचे असतात. लक्ष द्या, हा 18चा पेपर आहे 2018चा राज्यसेवेचा. इफ आय हॅड नोन, ते वाक्य सगळं सारखेच आहे. इफ आय हॅड नोन दॅट यू वेअर कमिंग, हां इथपर्यंत सगळं बरोबरच आहे, सगळं सारखंच आहे. इफ आय हॅड नोन दॅट यू वेअर कमिंग, जर मला हे माहीत असतं की तू येत होता, ठीक आहे, मग मी काय केलं असतं, तर समोरच्या वाक्यात बघा, इफ आय हॅड प्लस V3, हॅड प्लस V3 म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स आहे. तर समोरच्या वाक्यात काय पाहिजे, वुड हॅव प्लस V3, कुड हॅव प्लस V3, मस्ट हॅव प्लस V3 किंवा माइट हॅव प्लस V3. कुठे आहे, वुड हॅव प्लस V3. इथे वुड हॅव आहे, पण इथे मीट आहे, हा मीट V1 आहे. वुड हॅव प्लस मेट म्हणजे हे बरोबर आहे. इथे हॅव नाही पाहिजे आणि हॅव नाही पाहिजे, हे पण नाही पाहिजे. इथे उत्तर सी करेक्ट आहे. ठीक आहे, बघा हा PS आहे, कंबाईनचा प्रश्न आहे. बघा प्रश्न भरपूर आहे, मी भरपूर नाही घेतले या ठिकाणी, प्रश्न भरपूर आहे. फक्त जस्ट तुम्हाला सांगायचा एक स्ट्रक्चर ते करून ठेवा, त्याचे वाक्य बनवून ठेवा. आणि हवं तर मी तर म्हणतो त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला हे वाक्य. आणि एकच कमेंट नका करू, तुम्ही भरपूर वाक्य तयार करा ना, कमेंटमध्ये टाका. ठीक आहे, याने तुमची प्रॅक्टिस होईल आणि नवनवीन वाक्य कसे तयार करायचे, सिच्युएशन कोणती घ्यायची हे पण तुम्हाला समजेल. आणि मग पेपरला कसा आहे प्रश्न येऊ ना, या टॉपिकवर तुम्हाला तो अवघड जाणार नाही म्हणजे नाही. म्हणून कमेंट करत जा. ठीक आहे, आता उत्तर आम्ही रिप्लाय कोण देत नाही आम्ही, परंतु आम्ही सगळ्या कमेंट्स वाचतो, प्रत्येक कमेंट वाचतो. ठीक आहे ना, म्हणून तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचतात, मी स्वतः पर्सनली वाचतो. ठीक आहे ना, म्हणून कमेंट करत चला. असो, आयडेंटिफाय द सेंटेन्स. बघा हा प्रश्न काय म्हणतो, तो ग्रॅमॅटिकली करेक्ट म्हणतो तो. हां ठीक आहे, चलो. इफ आय वेअर अ किंग आय वुड हेल्प द पुअर. बरोबर आहे, इथे हे रचना वेगळी आहे, आपण ते नाही पाहू. फक्त आपण काय पाहणार या ठिकाणी, इम्पॉसिबल सिच्युएशन्स. ठीक आहे ना, चलो. इफ शी हॅड वर्ड, कारण पाहायला गेलं तर मग खूप जास्त वेळ होऊन जाईल, 1-2 तास चालले जाईल. ठीक आहे ना, म्हणून आपल्याला नेमका तोच टॉपिक बघायचा आहे, इम्पॉसिबल सेंटेन्सेस किंवा कंडिशन टाईप 3. हॅड प्लस V3 आहे, बरोबर आहे. हॅड प्लस V3 आहे म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स आहे या ठिकाणी, आहे. इफ च्या वाक्यात, इफ शी हॅड वर्क रेग्युलरली, जर तिने रेग्युलरली काम केलं असतं तर. मग काय समोर काय आहे, शी माइट हॅव अचीव्ड हर गोल, तर तिला तिचं गोल मिळालं असतं, तिने तिचं यश संपादन केलेलं असतं. ठीक आहे ना. आता बघा, माइट हॅव प्लस V3 आहे ना, वाक्य बरोबर आहे. या माइटच्या ऐवजी मस्ट पण चालतो, वूड पण चालतो, कुड पण चालतो, फक्त त्यांचे दोन अर्थ मात्र वेगळे होतात. माइट हॅव अचीव्ड, कदाचित तिने यश संपादन केलं असतं. वुड हॅव अचीव्ड, तिने यश संपादन केलं असतं. मस्ट हॅव अचीव्ड, केलंच असतं. आणि कुड हॅव अचीव्ड, करू शकली असती, असा अर्थ, पण सेन्स एकच आहे. वाक्य हे बरोबर आहे. ठीक आहे, चलो. नंतर बघा पेसचा प्रश्न आहे हा पण काय म्हणतो, इफ दे हॅड ऑफर्ड. बघा हॅड ऑफर्ड, इफ दे हॅड ऑफर्ड, इफच्या वाक्यात काय आहे, हॅड ऑफर्ड म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स आहे. समोर काय बघाल तुम्हाला समोर काय बघायचं आहे, तर वुड हॅव प्लस V3, कुड हॅव प्लस V3, तोच तो प्रकार आहे मित्रांनो. एकदा की समजला ना हा प्रकार, तर पुन्हा करायची गरज नसते. ठीक आहे ना. इथे आहे का, नाही, इथे वुड हॅव प्लस V3, वुड हॅव प्लस V3 बरोबरच आहे. इथे कुड एक्सेप्टेड आहे, एक्सेप्ट चूक आहे. वुड हॅव आहे, सॉरी, वुड हॅव, आय वुड हॅव एक्सेप्टेड द जॉब किंवा आय वुड हॅव एक्सेप्टेड द जॉब, दोन्ही सारखंच आहे ना हे. हां ठीक आहे. इथे ऑप्शन्स माझ्याकडून सेम लिहिले गेले, पण आता याला ऑप्शन म्हणता येणार नाही, 2 किंवा 2 आणि 3 बरोबर. हा ऑप्शन आपण रद्द करू. इथे लिहू द जॉब वुड हॅव बीन एक्सेप्टेड बाय मी. ठीक आहे, हे पण बरोबर राहणार आपण. समजून घ्या, हे स्ट्रक्चर बरोबर आहे. आय वुड हॅव एक्सेप्टेड द जॉब. ठीक आहे, असा अर्थ. हा एक इथे ठिकाणी कदाचित बीन राहू शकते. आय वुड हॅव बीन एक्सेप्टेड द जॉब, तर ते वाक्य चुकीचं आहे. हे वाक्य बरोबर आहे, आय वुड हॅव एक्सेप्टेड. ठीक आहे ना. फॉरेस्टचा प्रश्न बघा, म्हणजे हा तांत्रिकचा प्रश्न आहे, इंजिनिअरिंगचा. इंजिनिअरिंगला प्रीला सेम पेपर असतो. ठीक आहे ना, मेन्सला वेगळे असतात आणि त्यांचे कट ऑफ पण वेगळे असतात. कंबाईन, सॉरी, फॉरेस्ट आणि इंजिनिअरिंगचे, पण पेपर सेम असतो. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. इफ शी वर्क्स रेग्युलरली, हां ठीक आहे, शी मे वर्क, हे बरोबर आहे. हे स्ट्रक्चर बरोबर आहे. इफ शी स्टडीड हार्ड, ठीक आहे, ही विथ वुड पाहिजे. ठीक आहे, असो. इफ यू हॅड ट्राईड, हां आपल्याला हे पाहिजे.
काय पाहिजे आपल्याला? इम्पॉसिबल सिच्युएशन पाहिजे. आपण त्यावर काम सध्या करत आहोत. ठीक आहे, लक्ष द्या. इफ यू हॅड ट्राईड, जर तू ट्राय केला असता तर मग काय? यू कुड हॅव ड्रायव्हन अ कार. तू कार चालू शकला असता. यू माइट हॅव ड्रायव्हन अ कार. कदाचित तू कार चालू शकला असता. यू मस्ट हॅव ड्रायव्हन अ कार. तू कार चालवूच शकला असता. यू वूड हॅव ड्रायव्हन अ कार. तू कार चालवली असती, असा अर्थ. ठीक आहे ना. म्हणून काय पाहिजे आपल्याला? इफ किंवा अनलेसच्या वाक्यात हॅड प्लस V3 समोर हे स्ट्रक्चर पाहिजे. ठीक आहे ना. बघा ASO दरवर्षी हे प्रश्न येतील, लक्ष द्या. इफ आय, काय समोर काय राहील, म्हणजे इकडे सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये काय राहील की मेन क्लॉज मध्ये वूड हॅव प्लस V3 राहणार. बघा आपलं काय आहे? वूड आहे, हॅव आहे आणि V3 आहे. मग काय पाहिजे इथं? हॅड ओन म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स पाहिजे. मग तुम्ही म्हणाल सर हे तर ठीक आहे, आपल्या ओळखीचे माणसं आहे, पण हा बीन काय आहे? तर मित्रांनो बीन आहे पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे ना. म्हणजे या ठिकाणी इफ आय हॅड ओन द रेस, जर मी रेस जिंकली असती तर ऑल फ्रेंड्स वूड हॅव कॉंग्रॅच्युलेटेड मी. त्याचं हे पॅसिव्ह व्हॉइस आहे. आय वूड हॅव बीन कॉंग्रॅच्युलेटेड. म्हणजे मी जर म्हटलं असतं आय वूड, लक्ष द्या, आय वूड हॅव कॉंग्रॅच्युलेटेड यू. आय वूड हॅव कॉंग्रॅच्युलेटेड यू. मी तुला कॉंग्रॅच्युलेशन केलं असतं. आणि पॅसिव्ह कसा होईल? यू वूड हॅव. आता मात्र बी न लागेल पॅसिव्ह व्हॉइस करू तेव्हा. यू वूड हॅव बीन कॉंग्रॅच्युलेटेड बाय ऑल किंवा बाय मी. ठीक आहे ना. बीन लागला तर तो पॅसिव्ह व्हॉइस आहे, पण तो बरोबरच आहे. वाक्याला टेन्स बघा, सेन्स बघायचा आहे. ठीक आहे ना. बघा STI ला प्रश्न आहे. हॅड शी सीन. हॅड आहे ना, V3 आहे ना. समोर काय पाहिजे मग? वूड हॅव प्लस V3. एक लक्षात ठेवायचं, इथे वूड लागतो. वूड हॅव प्लस V3 लागते. कुड हॅव V3 लागते. माइट हॅव V3 लागते. मस्ट हॅव V3 लागते. पण शुड हॅव V3 लागत नाही. ठीक आहे, एक ऑप्शन असू शकते. बघा इफ यू, पुन्हा ठीक आहे, ट्रस्ट तर सांग इथे करा म्हणतो तो मी. यू वूड हॅव गिव्हन मी द की. वूड हॅव गिव्हन मी द की. वूड हॅव गिव्हन म्हणजे वूड हॅव प्लस V3 आहे. मग म्हणजे जर मेन क्लॉज मध्ये जर वूड हॅव प्लस V3 आहे तर इकडे काय पाहिजे? हॅड प्लस V3. कुठे आहे हॅड प्लस V3? हॅड ट्रस्टेड. सोपे प्रश्न असत असेल. ठीक आहे ना. आता टेक्निकलला आलेला 2022ला टेक्निकलचा प्रश्न 2021चा होता, 2022ला आला. आणि हा एक प्रश्न होता राज्यसेवा 2020ला. हे थोडे वेगळे आहे. हे दोन प्रश्न पाहू आणि नंतर मग आपण लेक्चर संपवू. ठीक आहे ना. एक शॉर्टकट पण तुम्हाला सांगतो. कधी पण बिफोरच्या वाक्यात बिफोरच्या वाक्यात V2 असेल तर समोरच्या वाक्यामध्ये हॅड प्लस V3 म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स लिहावे. ठीक आहे. आफ्टर सोबत जर समजा वाक्यामध्ये आफ्टर असेल तर पहिले हॅड प्लस V3 घेतो आपण. हॅड प्लस V3 घेतो. नंतर मग आपण बिफोर नाही घेत. नंतर मग आपण V2 घेतो. समजलं का? नाही समजलं पुन्हा बघा. चलो जाऊ दे. आफ्टरच्या वाक्यात काय असते? पहिले पास्ट परफेक्ट म्हणजे पास्ट परफेक्ट हॅड प्लस V3. नंतर समोर V2 असतो. आणि बिफोरच्या वाक्यात पहिले V2 असतो सिंपल पास्ट टेन्स. नंतर मग पास्ट परफेक्ट टेन्स असतो. ठीक आहे. तेच करायचं आहे. बघा आता हा पेपरला प्रश्न 2021ला पेपर झाला. पेपर होता 2020चा. ठीक आहे. त्यामध्ये बघा बिफोरच्या वाक्यात V2 आहे की नाही? स्टार्टेड V2 आहे. बरोबर आहे सर. मग आधी काय पाहिजे? आधी पास्ट परफेक्ट टेन्स पाहिजे. हॅड रिच्ड हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. हा झाला 2021ला पेपर जो 2020चा होता. आणि 2022ला हा पेपर झाला टेक्निकलचा प्रीचा. यांनी यामध्ये सेम केलं. बिफोरच्या वाक्यात V2 दिला. मग समोर काय पाहिजे? ऑफकोर्स हॅड प्लस V3 हे पाहिजे. मुलांनी उत्तर तेच लिहिलं ज्यांचा अभ्यास आहे तो. उत्तर दिलं आयोगाने हे 4 हॅड बीन प्लस वर्किंग, जे की चुकीचं आहे. पण जर 100% चुकीचं आहे का? तर ते 100% चुकीचं नाही. मग सर कसं नेमकं?
ते आपण एखाद्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू, कारण हे दोन्ही बरोबर असतात. आपल्याला मात्र 100% हेच लिहायचं आहे आणि यावरच कायम राहायचं आहे. ठीक आहे. आता कदाचित आयोग हा प्रश्न कॅन्सल पण करू शकतो, पण एकदम 100% इनकरेक्ट राहत नाही असे वाक्य हे जर उत्तर दिलं तर. ठीक आहे ना. त्यामध्येही खूप खोलात जावं लागतं. आपण नेक्स्ट एखाद्या लेक्चरमध्ये हे सगळं कव्हर करूया. ठीक आहे ना. मित्रांसोबत हे लेक्चर शेअर करा. विदर्भ बायस अकॅडमीचं ॲप्लिकेशन शेअर करायचं, त्यांनाही सांगायचं. आणि ज्या लोकांना हे संपूर्ण शिकायचं असेल आणि माझ्याकडून शिकायचं असेल पर्टिक्युलरली, तर या ॲप्लिकेशनमध्ये ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर कोर्स अवेलेबल आहे. ठीक आहे. मित्रांसोबत हे सर्व शेअर करा. थँक्यू.